जय शिवराय. सगळ्यांना जय मल्हार. अरे थांबा ना, थांबा रे. आपल्या गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या निमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलोय. आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत येत, काही काळजी करू नका. माझी एक सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे. एकतर समाजातल्या लोकाला कधी विनंती करायची नसते. विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचा अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या तर आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसती. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडं पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नसन कोणी बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आहे आपल्याकडं येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं. परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले, आपल्याला कामं बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभाईचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं सारखं त्या कोरडे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहायला पाहिजे. शाळेला म्हणलं मी राहतो उभा, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हता. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोलव. मी तर म्हणतोय पिढ्याना पार आपण मरूस तर ही मिटत नाही काय की. हे म्हणताय त्याच्यात जाऊ नको, ते म्हणताय याच्यात येऊ नको. अरे मग जातो कुठं? उस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगराने मराठ्यात यायचं नाही, मराठ्याने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे. दोघांच्या पोराने उस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगराने बाहेर पडा. आमच्यात बी असे काड्या ठोकणारे अवलादी होते. इतके काड्या लावणार आणि असा खेळ भांगविणार. पण आम्ही जुळून जुळून जुळून, म्हणजे तुम्हाला सांगायचंच म्हणलं तर मी घोडे लोवून म्हणायचं. पुरे ठेप्याला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतो. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होऊन काय होत पण लढा. पण लढायला तुम्ही असे येतात जसं काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठते इथं येते, 3रा चालला घरी. तो घरी पोहोचला की नाही, 4था इथं येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे, आरक्षणच मिळत आहे. आरक्षण कुठं जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी
तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं तर करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे लई सोपं गणित. काय नाही हो नेतृत्वात पत्रत्वात काय. मी आणखी नेता नाही. माया पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते, आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस इमानानेच फिरवतो. मग ते नेता नको फिरता नको ते लफडत नको गळ्यात. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत. तुमच्याकडं खरंच सांगतो चांगले चांगले, तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईन ते होईन, पडा त्यांच्या पाय जाऊन. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडाल तुमच्यावरचं. गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्या पक्षात राहा, काय अडचण नाहीये. पण जात म्हणल्यावर एक आहे. मी आणले तर मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहतात, पण माया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातो. मी त्यांना माया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी माया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावरती. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्यात. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्यात ते शेंडगे भाऊ आहेत, मोठे पूर्वीचे लढणारे नेते त्या शेंडगे भाऊ आहेत, त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवडे भाऊ आहेत, त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ आहेत, त्यांना बोला. तुम्ही बोला सगळ्याला. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही बेट ठेवू नका. राजकारणात दिवशी एकामेकाच्या विरोधात प्रचार करा, बस का. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असतं, कल्याण करायचं असलं ना, तुम्ही ते तुमचे जेवढे नेते आहेत, मला आता बरीच लिस्ट माहित नाही तुमची, तुम्ही ते सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मुपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय येऊ, काय आता सल्ला द्यायला लागला उलटाच इथं येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. नाही तुम्ही बसायची इथं, अर्धे तिकडं, अर्धे येणारच नाहीत. खरंच एवढा धनगर आहे होय राज्यात. यायला आपण एकामेकाच्या खुटीला बांधाल शेजारीच राहू. आपल्याला माहित नाही किती आहे. अरे नुसते धनगर आले मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरण. तुम्ही हिंड तिकडे गल्लीत कामान धामाचं तिकडे काम नाहीत काय नाही, तुम्हाला नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय, नांगर मोडायचं होतं तुला काय काम होतं, काय काम नाही, फन नाही, काय नाही, काय नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय. आपलं गपना आपलं कुठे दुरून टिकीत इथं त्यांचं टेकून देणार आधी, मग आपलं टेकून नंतर. आजचे दिवस त्यांचाच या शिकंड मोग. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडं आहे त्या वाहनाने निघायचं, तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आहे. आणि जे व्हायचं ते होऊ दे. परत तुम्ही तरी असल्या घरानं सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणतात आणि 7 जा म्हणतात. आपण 7 आणि 6 जात नसतो. जरा तिकडे 6 7 फट काय नसतं आपल्या पैसे बसलं. 6 नाही 7 नाही 8 नाही फट नाही. मी एकदा रथ पांघरून झोपलो की झोपलो, पुन्हा उठत नसतो डबा. मला बी आल्यावर म्हणले होते ना ही जागा आहे कोणची काय माहित, मला दिसली नाही. कारण येताना आम्ही झोपेत आलतो, जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता. म्हणलं 6च पुढं का भूतानाचं ते काय असलं नसतं. फडणवीस साहेब नाही डेंजर माणूस आहे. त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना, देवेंद्र फडणवीसलाच आणा बस का, पण आरक्षण दे मला आधी. तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा, काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेकराला जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर असे माणसं उपोषणच करीत बसले, मरायला लागले, न्याय कधी मिळणार. आता इथं तुम्ही बसलात, पलीकडून एकलीच वाटली दिसते, परत तिकडे बरेच जण बसले दिसते. त्यांचं काहीतरी असणारच का, रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला. त्या पलीकडे पॅन्डॉलमध्ये बी ते कोण आहेत, त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का. मतदान लागतं का, कोण आहे ते मास्तर लोक.
अहो यार, मग तुमची बैठक लावली होती ना त्या दिवशीच, मग उपोषणलात का नसते झोपलेत? हो, होईल होईल, त्यांचं बी होईल. माझं हे बघा, आम्ही बळ द्यायला कधी कमी पडणार नाही, 2 टप्प्यात कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांनी काय नाही केलं तुम्हाला माहीत नाही, आणि माहीत जर असतं तर तुम्ही ताकदीनं आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली. ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागं जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात, तुम्हाला लाजच नाही येत जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ट्रोल करण्याला मी मुजित नाही, ते रोजच आहे, माझ्या पाठीलाच पुजलेले, त्यामुळे मी घेत नाही. हे बी काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो. तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना, ती माऊली इतकी उन्हात मेंढ्यात तळती, तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना, तर धनगर घरी नाही झोपणार, अख्ख्या मुंबईत निघते. त्यांचं कल्याणच होणार नाही, असं होत नाही. पालात कवा साप शिरण माहित नाही, त्या मेंढ्या सांभाळताना कधी एखादा इच्छू चावून माहित नाही, कधी लांडगा येऊन हल्ला करून माहित नाही. इतका गरीब धनगर आहे. आम्ही गरीब मराठे गरीब धनगराला बघतो. तुम्हाला जर खरं तळतळ असली ना, तर एकाने सुद्धा कोणाचंच ऐकू नये असं माझं म्हणणं आहे. कोणाचंच. ज्या दिवशी तुम्हाला जेव नेता आवडतो त्याचं काम करा तुम्ही, पण सगळ्यात पहिली जात आधी आवडली पाहिजे माणसाला, मग नेता आवडला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आपले जितके नेते आहेत ना 8-10, तुम्ही सगळे चला. तुम्ही येणार नसलात तर आम्ही चाललो, आम्ही तुमचेच. तिथून जातीचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर आम्ही तुमचेच, पण तोपर्यंत तुमचे नाही. आरक्षणच मिळणार. तुमच्या पदरात कधीच अपयश पडणार नाही, कधीच नाही पडणार. पण आता ते तुम्हाला ठरवावं लागेल. 1-2 घटना तुमच्याकडून चुकल्या असल्या तुम्ही मान्य करा मोठ्यापणा. जाते पुढं काय हरकत आहे मान्य करायला यार. मी म्हणतो म्हणून करा, नाही परत म्हणत तुमचा माहिती काही संबंध आहे काय? नसलेलं पुढे पुन्हा गळ्यात होतं. मी या माणसाला कधी बघितलं नाही राव. त्या कोरडे भाऊमुळे पळलो मी, खरंच नाही बघितलं कधी. फोन नाही काय नाही. फक्त त्या दिवशी मला वाईट वाटलं की ते उपोषणला जालन्याला बसले आणि ती विदारक परिस्थिती झाली होती. म्हणलं काळजी घ्या तुम्ही तब्येतीची, आणि तुम्हाला वाटलंच आता नरड्याला लागा लागलं तर फोन करा, आम्ही येतो. एवढेच 10-5 शब्द बोललेलो नसता काहीच नाही. इमानदारी सांगतो. बरं तुम्ही यांनी आल्यावर सांगितलं, मला माहीत बी नाही. मला मीडिया सोशल मीडिया बघायला टाइम पण मिळत नाही, इतके काम आहेत रोज. पण यांनी आल्यावर सांगितलं की ते मला लोक म्हणतात की तुम्हीच बसलं, म्हणजे मी यांना बरं म्हणलं मा फेस पाडा मग उपोषण करून यांना गायला बसू. काही रान हाणते दोघांचं आपलं, मी कशाला बसा म्हणून बरं यांना. हा असा अविश्वास ठेवला नाही पाहिजे कधीच. तुमचं लेकरू बसलंय, समाजासाठी बसलंय. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की हे व्यवस्थित नाही करत त्या दिवशी नका ना, पण ज्या दिवशी ते कष्टानं करते त्या दिवशी जर समाजाला पाजर फुटला पाहिजे. आपलंच लेकरू फुटलं, चला मुंबईकडे. शंका कुशंका नको, कुणी त्या ठेवू नका. मी खरंच नाहीये, आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्या तुम्ही मान्य करा समाजापुढं. मी करतो. मी चुकलेल्या समाजाला सांगतोय, सगळं महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा धनगर बांधव ऐकता. मी सरळ मान्य करतो, असं असं झालंय. तुमच्याकडून काय झालं असं सोडून द्या. आता आमचं ते आता मला यांनीच सांगितलं, आम्ही कोणी तुम्ही म्हणले, आम्ही व्यासपीठावर ठरवलं असं असं विषय तसा तसा आहे. तुमच्यासारखं समजा एकच बसायचा, पण आमचं मेहनत ठरलं. आमचेच लोक म्हणले व्यासपीठावर नकोच दुसरं कोणी, तुम्ही एकटे. त्यामुळे ते समाजाला मान्य असेल तर ठरू द्या, नसेल तर नको. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बीडला मोर्चा होता, आणि बीडच्या मोर्चाच्या दिवशी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे साहेब तिथं आलते, आणि तिथलं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. भाषणाची वेळ आली, सगळ्यांनी सांगितलं जरांगे पाटील शेवटी बोलणार आहेत. मी सांगितलं अजिबात जमणार नाही, माझा राजाही दबसलेला असताना मी नाही बोलू शकत. तसं तुमच्या राजा महाराजांनाही तुम्ही जवळ घ्या, तुमचे ज्येष्ठ कोणी असतील त्यांना घ्या. एकदा कोल्हापूरला पण सभा होती, त्यावेळी सुद्धा सगळे व्यासपीठाच्या खाली बसलेले होते. मी स्वतः श्रीमंत शाहूराजे महाराज साहेबांना आणि श्रीमंत संभाजीराजे साहेबांना म्हणलं व्यासपीठावर घ्या, नाही तर मी व्यासपीठाच्या खाली जातो.
आपल्या लोकांना आपण बी सन्मान द्या ना, जातीला मिळून जाईल ना. तुमचे जे जे रुठलेत ना नेते त्यांना सन्मान द्या. तुम्ही हवामाना पुढे मी फक्त उपोषणाला बसून राहतो, आरक्षण घ्या. किती सोपं आहे. बेमान काय फरक नाही पडत. त्यांनाही बोला, मी बोलणार आहे, मी पण बोलणार आहे. खरं सांगतो, मी आता गाडीत बसलो ना तुमच्या सगळ्या धनगराच्या नेत्याला बोलणार आहे मी. तो पण असा भोंगा लावतो त्यांच्या माग. नाही तर काय ते घरी झोपलेत कसा लेकराला नाही मिळत. माजपासून त्यांच्या मागे टप्पू सुरू झाला. आतापर्यंत मी तुमच्या कुठल्याच नेत्याला एक फोन करून सुद्धा बोललेलो नाही कधीच. माझी कोणाशीही ओळख नाही. पण मी आता या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि तुमच्या उपोषणासाठी कधी काळी 20 वर्षांना 50 वर्षांना जरी एखादा धनगर बांधवाचा नेता म्हणला मला फोन नव्हता आला तर आपला कानच धरायचा. पुण्याला फोन लावणार आहे मी आता की मुंबईला तळा म्हणून. आता याच्यापेक्षा काय करू तुमच्यासाठी. आता तुम्ही एक येत नाही तर आम्हाला तुम्हाला ताकद देता येणं असं म्हणजे काम ना म्हणा. मला दम गाणं काय त्याला काय कीर्तन सुरू केलं काय देईल बंद कर म्हणा थोडं थांब. रोजच आहे पण थांब ना मी आलो ना मग आज रोजच आहे. मग काय चाललो तो का कीर्तन दुपार तोच आमचं झालं चालून तो कवर वाटल्यास मी येतो तुझ्याकडे भाषण करायला जाऊन तिकडे हो दे काय व्हायचं. आज सगळ्याच फडणवीस साहेबाच्या मागा लागले एवढे उठून तिकडे तरी यार तुमचं मिळेल राव कृष्ण. इथं बसून नाही चालत. सगळी ऍक्टिव्हिटी करायला लागते. गावापासून मी मुंबईला आलो तर तिकडे सगळं बंद होतं. मी तिकडे आलो तर इकडचं बंद होतंय. त्याला ना तुम्हाला आतून वेदनाच का व्हायनात मला कळणार. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलावं मला हेच कळत नाहीये. बरं तुम्हाला आरक्षण मिळालं मला काय फायदा आहे. तुम्हाला वेदनाच का होत नाहीत. हे बघा तुम्ही प्रतिष्ठा मान सन्मान सोडून द्या सगळे नेते. मी याच व्यासपीठावरून धनगरांच्या सगळ्या नेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो थोडसा मान सन्मान बाजूला ठेवा. मिळू दे एकदा धनगराला गोरगरीबाला आरक्षण. पेटून उठा सगळे. सगळ्यांनी राज्यात शांततेत आंदोलन करा. फक्त गोंधळ करू नका. गोंधळ केलं का आंदोलन मोडलं. गोंधळ केलं का आंदोलन मोडलं. कारण हे शांततेचं युद्ध लय डेंजर आहे बरं. हे कोणाला धड मोडता येत नाही काहीच नाही. आमचा एक साहेब यायचा माझ्याकडं तिथं ते म्हणत सरकार लय मोकार असतंय असं ऐकत नाही त्याला जरा दाखायला लागतं. म्हणलं टक मोडून आमचं आरक्षण तूच सांगायली आणि गुतायला तूच पुन्हा गुतायला ओढायला तेच येणार ना पोलीस पुन्हाच. त्यामुळे फक्त तुम्ही वाईट पाऊल उचलू नका. आणि एकदा धनगर ठरवा उद्या महाराष्ट्र बंद शांततेत होऊन जाईल उद्या सकाळी. पण एकदा तुम्ही मनावर घ्या सगळेजण. आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. कुठे जाळपोळ करायची गरज नाही. दगडफेक करायची नाही. आणि ते तर करूच नका. आम्ही शांततेत आलो शांततेत गेलो. आता ते सांगणं बी गुन्हा आहे का. परत तुम्ही म्हणायचं तसंच करतो काय हो. आता तेच म्हणत होते ते म्हणले ते तुम्ही तसं केलं. मग आता आम्ही म्हणायला गेलं ते म्हणते तसंच केलं. आता सांगा तर लागल आम्ही काय केले काय डावपेच केले. पण मी डावपेचाला खरंच मी स्तुती नाही करून घेत पण लई कलाकार आहे बरं का. हा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा फाटती. कारण आपण डावपेचच तसे टाकतो. त्यांनी माझ्यावर जे नाही ते डावपेच टाकलेले. जे नाही ते तुमच्यावर एक बी डाव टाकला नाही त्यांनी आणखीन एक पण. माझ्यावर 2-2 यासाठी बसवल्यात फडणवीस साहेबांनी 2-2. तरी पठ्ठ्याने त्यांनाच जार काढायला लावलाय. म्हणजे गिअर टाकायला आपल्याकडे मोठं मोठे गिअर त्यांच्याकडे 4च आहेत. आपल्याकडे 7 गिअरची गाडी. आपला दणकाला अवघड आहे. पण आपल्याकडे मोठेपणा पण आहे. दिलं की दिलं म्हणतो. त्यांनी आमचा जी आर काढला आम्ही 100% म्हणतो त्यांनीच काढला. पण आणखी लागू नाही केला तसाच ठेवला. कारण मग लगेच लागू करून त्याला फडणवीस कस काय म्हणते. सगळ्याचे ढोपरं मोडे पाहिजे पार मग देणार असं फडणवीस साहेबाचा खेळ. पण दिलंय म्हणून आम्ही त्यांची स्तुती पण केली की तुम्ही दिलंय त्यात काही हरकत नाही. परंतु तसंच एकदा धनगराचा देऊन टाका हो मोकळून काय सगळं तुमचा टाळ आवाज येते. कवर ताणून धरता त्यांना. मी प्रत्येक आंदोलनात आठवण करून देतो. 2014 का कवा तरी बारामतीला आलते बघा. ते 12 का 14 काहीतरी होतं तेव्हा आलते. ते म्हणले होते पहिल्याच कॅबिनेट मध्ये करीन. धनगराचे पडून पिसळून मतदानच करायला लागले खपाखप. आणि ते एकदा मुख्यमंत्री झाले की बसले लटकून कोंकडकांचं. तिने कॅसिटी तिला एकदा आपटा लागतं एकदा निवडून आणला तर तेव्हा ठेपेले ते. तुम्ही नुसतेच माया करता मग काय खरं त्याचं. मी कसं विधानसभेला 29 झप केले तेव्हा फडणवीस साहेब डोळे उघडले याच्या नादी नाही लागायचं. तसं एकदा धनगर ठरा आता सुपडा साफ करायचा तुम्हाला सांगतो आरक्षणच आलं तुमचं. तुम्ही गेमच टाकत नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेस डाव टाका यशस्वीच होणार.
पण नुसती मायाच केली तर असं होणार नाही. हा, दिल्यावर स्तुती करणं ही आपली संस्कृती आहे, ती आपण केलं पाहिजे. तसं त्यांना तेही तुम्हाला देतील, तितक्या ताकदीनं तुम्ही आले पण पाहिजे, तेवढी ताकद तुम्ही लावली पण पाहिजे. गावागावात शांततेनं आंदोलन केलं पाहिजे. अरे नुसत्या भाकरी आणा म्हणलो तुम्ही, नुसत्या भाकरी परत तुम्ही म्हणता तुपलं सांगायला आम्ही तसं करायला लागलं की ते म्हणते नक्कल करतो. नुसत्या भाकरी आणायला तरी भाऊ मुंबईत भाकरी बसत नव्हत्या, भाकरी इतक्या भाकरी होत्या. मी काय स्तुती करतोय, आम्ही राजकारणाच्या तेवढ्या दिवसापुरतेच नेते त्या जागेवर ठेवले.